अंबरनाथ शहरातील पश्चिम गायत्री मेडिकलच्या समोर नाल्याचे पाणी दुकानात हा रस्ता म्हणजे बदनापूर कल्याणकडे जाणारा रस्ता आहे। या रस्त्यावरून प्रवास करताना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। जागोजागी रस्त्याला पाणी साचले असून पावसाळ्याचे दिवस असल्याने या रस्त्याचे 3 तेरा झाले। हा रस्ता म्हणजे पाणीमय रस्ता झालाय। या रस्त्याला नदी नाल्याचं रौद्र रूप धारण झालं आहे। दुचाकी वाहनाला पडण्याची घसरण्याची भीती तर 4 चाकी वाहन चालक या रस्त्यावरून प्रवास करायला नकोच म्हणत आहेत। शाळेतील मुले व ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधव यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे। प्रशासनाला माहिती असूनही निगरगट्ट प्रशासनाला सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांना घाम फुटत नाहीये आणि प्रशासनाला तर याच्याशी काही देणं घेणंच नसतं। त्यांची जाहिरात असते सुंदर अंबरनाथ, स्वच्छ अंबरनाथ। रस्त्यावरून प्रवास करताना जर एखादा अपघात झाला तर त्याला रस्ता दुरुस्त जबाबदार असणाऱ्या आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल का करू नयेत असा प्रश्न उपस्थित होत आहे। रोडवरील साठलेल्या पाण्यामुळे डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया यांसारख्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे। परिसरातील लोकांचे आरोग्य यामुळे धोक्यात आलं आहे। तरी प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी। या रस्त्यावरून प्रवास करणं कठीण होऊन गेलं आहे, तर हे प्रश्न सोडवायला कोणी वालीच उरलेला नाही। वारंवार या रस्त्याच्या मागणीसाठी सांगूनही निगरगट्ट प्रशासनाला जाग येत नाही। भविष्यात रस्त्यासाठी या ठिकाणी सुनील जाधव ती पाहणी करतात ती फक्त कागदावर।